नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत बोलत आपलं सर आज दिनांक 13 एप्रिल 2025 वार रविवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी वाढ झालेली पाहायला होते। त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। टोमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहे ते साधारणतः बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळतात। तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला थोडीशी कमी पाहायला मिळते। काकडीची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर जे आहे ते साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर साधारणतः हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी देखील आपल्याला दर हे आपल्याला एकच पाहायला मिळतात। तर चायना काकडीच्या दरामध्ये देखील आपल्याला साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात। पुणेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला पुणेरगावरचे दर पाहायला मिळतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 6 ते 7 रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। डांगरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे आहे 8 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात। चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये चवळीसाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून चवळीचे दर पाहायला मिळतात। फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः फ्लावरसाठी 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार फ्लावरच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात। आल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक आल्याची पाहायला मिळते। त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते। पालकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून पालकचे दर पाहायला मिळतात। शेपूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जे आहे ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात। कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। मेथीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते
14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळते. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मार्केटमध्ये आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला हिरव्या मिरचीच्या दरावरती आज पाहायला मिळते. झेंडूची आवक पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी साधारणतः 45 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला लाल झेंडूचे दर पाहायला मिळतात. तर पिवळ्या झेंडूचे क्वालिटीनुसार साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला पिवळ्या झेंडूचे दर पाहायला मिळतात. तर मागणी कमी असल्यामुळे पिवळ्या झेंडाचे दर जे आहेत ते कमी पाहायला मिळतात. आष्ट्रची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आष्ट्रसाठी साधारणतः 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून देखील आपल्याला आष्ट्रचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार आष्ट्रच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते. बिजलीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर जे येते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात. तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 140 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात. गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 120 ते 130 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात. शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 120 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात. पासलीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः दर जे आहे ते 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला पासलीचे दर पाहायला मिळतात. गुलछडी स्टिकची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी स्टिकच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 80 ते 90 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडी स्टिकचे दर पाहायला मिळतात. जरबेराची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेराच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला मिळतात. कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून देखील आपल्याला लाल कलर डच गुलाबचे दर पाहायला मिळतात. कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 170 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 120 रुपयापासून देखील कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात. जिप्सफेलाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं. हलक्या क्वालिटीमध्ये 80 ते 90 रुपयापासून देखील आपल्याला जिप्सफेलाचे दर पाहायला मिळतात. सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतं. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात. टेटसची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून टेटसचे दर पाहायला मिळतात. किंगडेजीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून किंगडेजीचे दर पाहायला मिळतात. डाळिंबची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः 310 ते 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबचे दर पाहायला मिळतात. खरबूजची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये खरबूजची आवक पाहायला मिळते. लिंबांची आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहे ते साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. लहान तसेच कच्च्या लिंबांची आवक मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये पाहायला मिळते. तर मागणी वाढल्याचा परिणाम आपल्याला लिंबांच्या दरावरती या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून पाहायला मिळते. त्याचबरोबर तर चांगल्या क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात.
मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. मोसंबीसाठी साधारणतः 27 ते 28 रुपयापर्यंत चांगल्या मोठ्या साईजमध्ये दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता. हलकी माल जे आहे ते मार्केटमध्ये आवक जास्त पाहायला मिळते. कलिंगडची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कलिंगडसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात. बरेच दिवसापासून कलिंगडचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. पेरूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पिंक तांदूळ पेरूसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात. पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पपईसाठी साधारणतः 13 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात. अंजीरची आवक पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये. अंजीरसाठी साधारणतः 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील मार्केटमध्ये वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडेसे चढउतार पाहायला मिळते. बटाट्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. इंदोर बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 18 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांची आवक पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला साधारणतः 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला इंदोर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात. आग्रा बटाट्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापासून देखील आपल्याला आग्रा बटाट्यांचे दर पाहायला मिळतात. तळेगाव बटाट्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 ते 9 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो. तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर तळेगाव बटाट्यांसाठी पाहायला मिळतात. कांद्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कांद्याच्या दरामध्ये साधारणतः चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर लहान तसेच मिडियम साईजमध्ये साधारणतः 6 रुपयापासून देखील आपल्याला कांद्याचे दर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही साधारणतः आपल्याला 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर कांद्यासाठी पाहायला मिळते.